लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल. अगं गावच्या साऱ्या बायका वडाला फेऱ्या मारून आल्या आणि आमची महाराणी सून मोबाईल समोर कंबर हलवत्या. अगं काय चाललंय हे? ओ सासूबाई, काय सकाळपासून नुसती भुनभुन 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 लावलेस हो? वट पौर्णिमेची पूजाच करायला चाललोय मी, पण त्याआधी इंस्टाग्रामवर वट पौर्णिमा स्पेशल ट्रेंडिंग रील बनवू देत मला. आणि सासूबाई, 1 वाजायच्या आज जर मी व्हिडिओ नाही टाकला का नाही तर माझे व्ह्यूज डाऊन येतील हो. तुम्ही जरा शांत बसा बघू. काय व्ह्यूज डाऊन होतात? अगं तिकडं मुहूर्ताची वेळ टळली तर 7 जन्माचा नवरा हातचा जाईल, त्याचं काय? आणि तुझा सोन्यासारखा नवरा वडाची फांदी तोडून आणायला गेलाय, त्याची तुला जरा तरी किंमत आहे का? सोन्यासारखा नवरा? अहो सासूबाई, वडाची फांदी आणायला गेले ते श्रद्धेने नाही. मी त्यांना सांगितलं जर तुम्ही वडाची फांदी आणली नाही तर मी तुम्हाला आपल्या वटपौर्णिमेच्या रील मध्ये घेणार नाही. म्हणून ते हिरो बनायला मिळते म्हणून धावत पळत फांदी आणायला गेले, समजलं? अगं पण तुझा नवरा फांदी आणायला गेलाय, तू कुठं अडकलाय, अजून आलेलाच नाही. आता काय करायचं? स्वामीने सांगितलंय मुहूर्तावर घरच्या घरी तरी पूजा उरकून घ्या. डोंट वरी सासूबाई, वडाची फांदी आली नाही म्हणून काय झालं, माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघा, डिजिटल वटपौर्णिमा आलं का नाही वडाचं झाड. आता आजची पूजा हितच घरात पंख्याखाली रील बनवत होणार. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का काय? अगं आमच्या काळी वटपौर्णिमा कशी करायची माहितीये का? आदल्या दिवशी बायका कडक उपास धरायच्या. सकाळी सडा रांगोळी घालून मैलन मैल चालत वडाच्या झाडापाशी जायच्या. तिथं गेल्यावर छान छान उखाणं घ्यायच्या. आणि तुमच्या पिढीचं काय? उपासाच्या नावाखाली सकाळी साबुदाणा खिचडी, दुपारी वडा, संध्याकाळी पिझ्झा, चिप्स, ह्याव त्याव. कसला करतात उपास कोणास ठाऊक. ओ सासूबाई, तुमच्या वेळेला वडापाशी जायला ट्रॅफिक नसायचं. आताच्या जमान्यात आम्हाला ऑफिस, घर, चॅनलचे व्हिडिओ हे सगळं सांभाळून पूजा करावी लागते. आणि तुमच्या वेळेचं उखाण्याचं काय सांगताय हो? महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून. काय महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, आमच्या ह्यांचं नाव घेते सगळ्याचं मन राखून. आणि आमच्या पिढीचा ट्रेंडिंग उखाणा ऐकायचं आहे का? ऐका मग. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना, ऐका हं, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळताना मोबाईल अडकवलाय ट्रायपॉडच्या हुकाला. मोबाईल अडकवलाय ट्रायपॉडच्या हुकाला. आणि माझ्या लाडक्या नवऱ्याचं नाव घेते. सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मिस दी प्रतिभा युट्यूब चॅनलला. अरे देवा, नवऱ्याच्या आयुष्यासाठी पूजा चालल्या का ह्यांचं फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढवायला? दोन्ही सासूबाई, दोन्ही. नवरा पण जगला पाहिजे आणि माझे फॉलोअर्स पण वाढले पाहिजेत. चला पहिली फेरी मारते हं. तुमच्या लाडक्या लेकाच्या दिखाऊ स्वभावासाठी सोशल मीडियावर मी जेव्हा पोस्ट करते तेव्हा माय क्वीन कॅप्शन असते. आणि घरी आल्यावर काय? राणी साहेब मला चहा द्या, राणी साहेब भांडी घासा, राणी साहेब हे करा, राणी साहेब ते करा. मोलकरी वाटते ना मी घरी त्यांना आल्यावरती. वडाच्या झाडाला मी सरळ सांगून ठेवणार आहे, पुढच्या जन्मी मला असला नवरा नकोय. मला युट्यूबच्या मालकासोबत लग्न करायचंय. नवरा बदलला पाहिजे. अगे वडाला फेऱ्या मारताना काय खोयासारखं बोलतीयस? तुझं तुला तरी पटते का? चला दुसरी फेरी घेते हं, तुमच्या लेकाच्या कंजूसपणासाठी. सोशल मीडियावर जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा मला काय बोलले, तुला महागडा चष्मा आणून देतो म्हणजे तुझे व्ह्यूज, लाईक वगैरे वाढेल. हा, चष्मा मला आणून पण दिला हो, पण कुठला दिला माहितीये का? ते हायवेवर झाडाखाली विकतात का चष्मे, त्यातला 50 रुपयाचा चष्मा आणून दिला. आणि तो चष्मा घालून मी जेव्हा व्हिडिओ बनवते की नाही तेव्हा मला वाटतं मला मोतीबिंदूचं ऑपरेशन केलंय का काय. व्ह्यूजच येणार झालेत. अहोरात्र नुसतं त्या रिलान फिलान, ते लाईक्स आणि ते काय काय बाई, नवस बाई काय. अगं प्रतिज्ञा, वडाला 7 फेऱ्या मारून हे मागायचं असतं, माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे, आमचा संसार सुखाचा होऊ दे. तुझा हे मोबाईल काय तुला सुख देणार आहे काय ग? सासूबाई,
सुख मोबाईलमध्ये पण नाही आणि वडाच्या झाडाला फक्त दोरा गुंडाळण्यात पण नाही. तुम्हाला ऐकायचं आहे ना सुख कशात आहे ते? हो, कशाने होईल सांग बघू. सासूबाई, आजकालची वटपौर्णिमा फक्त दिखाऊ झाली आहे बघा. नवरे आपल्या बायकोला छानशी नऊवारी साडी नेसवतात, तिचे छान छान फोटो काढतात आणि इंस्टाग्रामवर हॅपी वटपौर्णिमा टू माय लव्ह असं स्टेटस ठेवतात. पण त्या स्टेटसच्या मागची सत्य परिस्थिती काय असते हो सासूबाई? तो स्टेटस ठेवणारा नवरा बाकीचे 364 दिवस तिला घरात तिच्या मताचा, तिच्या आवडीनिवडीचा, तिच्या कष्टाचा साधा आदरही करत नाही हो. 4 लोकांसमोर तिचं कौतुक करायचं आणि घरात आल्यावर त्याच बायकोवर डाफरायचं. हा कुठला संसार सासूबाई? वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यापेक्षा तिच्या नवऱ्यानं आणि तिच्या सासरच्यांनी जर आयुष्यभर तिच्या मनाचा आदर केला, तिला घरात बरोबरीचं स्थान दिलं, तर कोणत्याही स्त्रीला 7 जन्मच नव्हे तर या एका जन्मातच स्वर्गाचं सुख मिळाल्यासारखं आहे बघा. बाई 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 बाई, झालं का तुझं कीर्तन? जरा काही चांगलं सांगायला गेलं की हिची लांबट चालू झालीच. अगं लोक काय म्हणतील मला? तुझे त्या डिजिटल का फिजिटल त्या फेऱ्या पूर्ण कर आणि स्वयंपाकघरात जाऊन त्या पोळ्या लाट. तुझा नवरा फांदी घेऊन येईल का आपण? भूक लागली असेल त्याला. अच्छा, म्हणजे अजूनही तुम्हाला बाहेरच्या लोकांच्या इज्जतीतच पडले, माझ्या भावनांची किंमतच नाही. बरं बरं, मग ऐकाच. आज जशी वटपौर्णिमा डिजिटल झाली की नाही, तसाच पुरणपोळ्याचा बेत पण डिजिटल होणार. ए बाय माझी, आता मी काय करणार आहेस तू? मी चालले माझ्या मैत्रिणीकडं. तिथे जाणार, आम्ही मस्तपैकी रील्स बनवणार, दुपारी हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर वगैरे खायला जाणार. आज घरात पुरणपोळ्याचा बेत होणार नाही. तुमच्या त्या स्टेटस किंगला सांगा, घरी आल्यावर स्वतःच्या हाताने मॅगी बनव, खा आणि फेसबुकवर फोटो अपलोड कर. बाय 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 बाई, सगळं तोंडा मारून गेली बाय. कसलंही सोशल मीडियाचं खूळ म्हणायचं देवा. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे बाय. तुम्ही अजून इथंच थांबलायचं व्हय? बरं झालं थांबल्याचं. ते कोपऱ्यातलं बटन दिसते की नाही, ते दाबा आणि हीच ती प्रतिज्ञा. अहो म्हणजे मीच ती प्रतिज्ञा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल की नाही तेवढा करा बघा. हिला जरा सोशल मीडियावर झळकू दे, तेव्हा तिला कळल नेहमी सासवा चुकत नाही का ती. बरं, आणि कमेंट करून सांगा बरं का आमचा एपिसोड कसा वाटला ते. मी जरा जाते, मलाच पोळ्या केल्या पाहिजेत. मी जरा पोळ्या करून येतो, तोपर्यंत तुम्ही आमचं बाकी सगळं व्हिडिओ बघत बसा बरं का. आले.